तर शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेत। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एमसीए निवडणुकीत सामंजस्य घडवण्यासाठी ही भेट आहे का, अशीही आता शक्यता वर्तवली जाते। पवार फडणवीसांमध्ये 2 वेळा फोनवरून चर्चाही झाली होती आणि त्यानंतर आता थेट भेटीला ते आल्याचं पाहायला मिळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय, एमसीए निवडणूक जी आहे ती त्यावरूनच एक महत्त्वाचे निर्णय काही घेतले जाणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ती सामंजस्याने लढवावी असं शरद पवार म्हणतायत आणि त्याचनुसार शरद पवार फडणवीसांच्या भेटीलाही दाखल झालेत। या भेटी आधी 2 वेळा याच संदर्भात फोनवरून चर्चा झाल्याचंही कळतंय आणि त्यानुसार आता थेट प्रत्यक्ष भेट होणार आहे। या भेटीत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। एमसीए निवडणूक सामंजस्याने लढवली जाणार आहे का की वेगवेगळे पक्ष रिंगणात उतरणार आहेत हे पाहावं लागेल। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैदेही, किती वेळ झाला पवार आणि फडणवीसांमध्ये ही भेट सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की शरद पवार आता वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। सगळं खरं तर हे मुंबई असोसिएशनच्या निवडणुकीसाठी पडद्यामागे हे ज्या वेग वाढलेला बघायला मिळत आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार आशिष शेलार यांच्या गटाची युती होण्याची शक्यता देखील तितकीच मोठी आहे। खरं तर एमसीएच्या या निवडणुकीसाठी अनेक खरं तर दिग्गज राजकारणी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे कोण कोणाबरोबर युती करणार आणि कशा पद्धतीची ही युती खरं तर बघायला मिळणार आहे, किंबहुना या युतीचा कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर परिणाम बघायला मिळेल, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं महत्त्वाचं ठरेल। पण सध्या शरद पवार जे आहेत ते वरच्या बंगल्यावर दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत। धन्यवाद वैदेही, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।